नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पत्रकार शंखेखोर असतात आणि तसं असणं अपेक्षित आहे, कारण तुम्हाला शंका वाटली नाही, प्रश्न पडले नाहीत, तर तुम्ही बातमीच्या शोधात जाणार कसे? आणि म्हणून जगातली सर्वात जुनी लोकशाही अमेरिका आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारत. ह्या 2 देशादरम्यान मिस्टर ट्रम्प नावाचा जो व्यक्ती उभा आहे, त्याला काही भारताचं प्रचंड नुकसान करायचं की काय असं मला वाटतं. त्याचे स्वतःचे किंवा त्याचे ऐतदेशीय काही स्थानिक पातळीवरचे जे काही मुद्दे असतील, त्याच्यामुळं आपल्या 2 राष्ट्रातल्या लोकशाहीवादी संबंधाचा अजिबात विचार न करता हा व्यक्ती तातडीनं काहीतरी भारतविरोधी कृती करतोय. तिकडे इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. स्वतः ट्रम्पनी म्हटलंय आणि त्याची स्वतःची हस्तक्षेप करण्याची इच्छा दिसतीये. कारण ट्रम्प यांना असं वाटतंय, की अमेरिकेनं जागतिक पोलिसाची भूमिका पुन्हा बजावायला सुरुवात करायला हवी आणि खरं म्हणजे ट्रम्प जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होते, तेव्हा असं आम्ही काही करणार नाही वगैरे सांगत होते. नेमकं उलटं चाललेलं आहे. तिकडे व्हेनेझुएलामध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे. स्वतःच सांगतायत ते, की मी 8 युद्ध थांबवली आणि आता त्यांनी इराणमध्ये हे जे काही सध्याचा प्रोटेस्ट सुरू आहे, आंदोलनं सुरू आहेत, त्याच्यात हस्तक्षेप करण्याची भूमिका जाहीर केली आहे आणि "थांबा, वाट पहा, आमचे सैनिक तुमच्या मदतीला येतायत," असं ते म्हणतायत. आत्ताचा जो खमेनई हा तिथला आजपर्यंत 30-35 वर्ष ज्यांनी अत्यंत क्रूर अशी हुकुमशाही व्यवस्था तिथे चालवली, तो आहे गृहस्थ आता 89 वर्षाचा. त्यामुळे तो काही कुठे पळून वगैरे जाईल अशी शक्यता फार कमी आहे. आणि तरीसुद्धा जेव्हा इराणच्या विरोधामध्ये तुम्ही कारवाई करत आहात, ती लष्करी कारवाई आहे, तर व्यापारविषयक इराणची पूर्ण धुळधाण करण्यासाठी, कारण अमेरिकेने लादलेल्या सँक्शननंतर आणि त्याची सुरुवात खरं तर बराक ओबामा यांच्या आधीपासून झाली होती. इराण अण्वस्त्र बनवतोय, अणुबॉम्ब बनवतोय, असं म्हणत अमेरिकेनं त्यांच्यावरती निर्बंध लादले. भारताला त्याचा मोठा फटका बसला. त्यांच्याकडे असलेल्या तेल संपत्तीचा ते वापर करू शकले नाहीत आणि प्रचंड महागाई वाढली. आता तेच नेमकं भारताबरोबर सुरू आहे. रशियाकडनं तेल घ्यायचं नाही. तुमच्यावरती 50% चा वाढीव टॅरिफ त्यांनी लावलेला आहे. तो कधी दूर होईल माहिती नाहीये. हळू त्याचे परिणाम भारतात होतील अशी अपेक्षा होती. सुदैवानं आपल्याकडचं स्थानिक बाजाराचं जाळंच एवढं मोठं आहे, की फार परिणाम झाला नाही. पण म्हणून काही सगळंच अलबेल आहे असं नाही. त्याच्याशी आपण झुंजत असताना आता इथे इराणकडनं तुम्ही काही खरेदी केली, तर तुमच्यावरती लगेच टॅरिफ लावू. मी जरा माहितीच घेतली, थोडासा अभ्यास केला, कारण मी आता जवळपास जागतिक सगळ्याच माध्यमांचं सबस्क्रिप्शन CNN, BBC, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन हे सगळ्यांचं सबस्क्रिप्शन घेतलंय. त्यामुळे त्याचा उपयोग होतो. आणि मी आता थोडं बघायचं ठरवलं, की जर असं अमेरिका सतत भारताच्या विरोधात करत राहिली, तर काय होऊ शकतं? त्यामुळं एक परिस्थिती म्हणून आपण इराणशीच तुलना करून बघू. भारतीय रुपयामध्ये US डॉलरचा सध्याचा विनिमयाचा दर आहे ₹1 अंदाजे ₹90 अंदाजे. एक US डॉलर इज इक्वल टू ₹90 आणि युरोला आपण ₹105 देतो. आता इराणचा चीनबरोबर कसा व्यापार आहे, भारताबरोबर कसा व्यापार आहे, हे लक्षात आलं, की तुमच्या लक्षात येईल, की इराणमध्ये जे काही चाललंय त्याचा आपल्याला कसा फटका बसू शकतो. इराण चीनला 1,98,000 1,98,000 लाख कोटी रुपयाचा माल चीनला पाठवतो. तर चीन इराणकडून 1,35,000 कोटी रुपये, 1,35,000 लाख कोटी रुपयाचा माल खरेदी करत असतं. मुख्यत्वे चीन, चीन आणि इराण दरम्यान इंधन, ऊर्जा आणि कच्च्या मालाचा व्यापार होतो. भारत काय घेतो इराणकडनं, आहे ना? तर भारत इराणकडनं काय घेतो? 3,960 कोटी रुपयाच्या वस्तू वार्षिक. तर भारत इराणला काय पाठवतो? किती रुपये मूल्याचं? 11,160 कोटी रुपये मूल्य. भारत इराण ह्या दरम्यान तांदूळ, फळं, भाजीपाला आणि फार्मा उत्पादनं ह्याचा व्यापार होतो. आपण इराणकडनं क्रूड ऑइल घेत होतो. ते अमेरिकेनं आपल्याला घ्यायला बंदी घातल्यानंतर ते बंद आहे. दक्षिण कोरिया हा इराणकडून 14.4 कोटी रुपयाचा माल खरेदी करतं. तर कोरिया 1,161 कोटी रुपयाचा माल इराणला विकतं. मग तुर्की, मग जर्मनी, जापान. जर्मनी हा 2,279 कोटी रुपयाचा माल ज इ इराणला पाठवतं आणि इराणकडून 9,145 कोटी रुपयाचा माल घेतं. जपान आणि जर्मनी दरम्यान वेगवेगळी उत्पादनं, उपकरणं, तंत्रज्ञानाची आयात होते. तर फळे, भाजीपाला वगैरे जपान त्यांच्याकडनं घेतं. म्हणजे काय? तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या देशांना आपण काही पाठवतो, मिडल ईस्टमधला हा महत्त्वाचा देश आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही सतत भारतावरती बंधनं लादताय
आणि तुम्हाला लोकशाही मूल्याची चाड नाही आणि आपल्या देशात पण जे लोक असं म्हणतात, की आता रशियाच्या वरती रशियाने युक्रेनवर हल्ला केला. भारतानं निषेध व्यक्त केला पाहिजे. पण तिकडे इराणवरती अमेरिकेनं काहीतरी सँक्शन्स आणले. भारतानं निषेध व्यक्त का? कशासाठी? तो देश स्वतःचा स्वार्थ बघतो आणि सगळेच जगातले देश आपल्यासह स्वार्थ बघत असतात. त्यामुळे आपण शांततेमध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मला जी भीती वाटते, की आज इराणचं जे मूल्य आहे, त्यांच्या तो जो दिनार आहे, त्याचं यूएस डॉलर बरोबरचं जर मूल्य तुम्ही पाहिलं, तर तुमच्या असं लक्षात येतं, की अमेरिकन $1 ह्याची किंमत इराणच्या रियालची ₹14,00,000 आहे. म्हणजे $1 जर तुम्ही घ्यायचा म्हटलं, तर तुम्हाला 14,00,000 रियाल द्यावे लागतात. कारण प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. कुठलीही वस्तू म्हणजे जर आता आपल्याकडे एखादी पाण्याची बॉटल जे व्हेनेझुएला, झिम्बाब्वे वगैरे देशामध्ये झालं होतं. एक पाण्याची बॉटल ₹10,00,000 ला, ₹15,00,000 ला अशा पद्धतीचं चित्र होतं. कारण मूल्यच ढासळलेलं आहे तुमच्या चलनाचं. तशी परिस्थिती इराणमध्ये अमेरिकेनं आणली आहे. आणि ठीक आहे, मग अमेरिकेनं आणली त्याच्यापेक्षा इराणमधल्या तिथल्या हुकुमशहानी ज्या पद्धतीनं कारण तिथला समाज हा प्रगत समाज. मुली आणि मुलांचं शिक्षणाचं प्रमाण उत्तम आहे. जगातल्या 500 युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या 2 युनिव्हर्सिटीचा समावेश होतो. आपण जे मुस्लिम राष्ट्राकडे पाहतो, शियापंथी असलेलं ते राष्ट्र आहे. बिलकुल आपला समज पूर्णपणे खोटा ठरावा अशी तिथली स्थिती आहे. आणि तरीसुद्धा इराणबरोबर ते अणुबॉम्ब बनवतायत म्हणून अमेरिकेनं सतत संघर्षाची भूमिका घेतली आणि आज तो देश तिथल्या हुकुमशाही अधिक अमेरिकेच्या बंधनामुळं या पातळीवरती येऊन ठेपला. आता आज काय बघा, इराणमध्ये 23 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या प्रदर्शनात आज महत्त्वाचा टप्पा गाठला जातोय. जे सुरक्षा दलाचे स्निपर्स आहेत आणि सुरक्षा दलाचे इतर लोक हे छतावरून गोळीबार करतायत. इराणनं स्वतः मान्य केलं आहे, की 2,000 पेक्षा अधिकचे लोक मरण पावलेत. पण अनेक रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं आहे, की जवळपास 3,000 ते 12,000 लोक मरण पावलेले आहेत. 100 पेक्षा अधिकच्या शहरामध्ये इराणमध्ये अ, आत्ताचा तणाव पसरलेला आहे आणि त्या तणावाचा परिणाम म्हणून तिथली परिस्थिती अधिकच अधिक बिकट बनत चाललेली आहे. अमेरिकेच्या ह्या सँक्शननंतर चीन, तुर्की, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा येईल असं म्हणतायत. आणि ट्रम्प हे टॅरिफच्या संदर्भामध्ये भारतावरती जो दबाव आणतायत, कारण नवीन 25% चं जे टॅरिफ आहे, त्यामुळं एकूण किती टॅरिफ भारतावरती अमेरिका लादेल? तर 75%. कारण ऑलरेडी तुम्ही रशियाकडनं व्यवहार करताय म्हणून 50% लादलंय आणि आता हे 25% चा भार. म्हणून मी म्हटलं, की काय दुश्मनी अशी ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही व्यवस्था असलेल्या देशाबद्दल, या जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही व्यवस्था असलेल्या देशाचे ते कळेना. पण त्यामुळं भारताला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. 75% टॅरिफ म्हणजे भारतातनं गेलेली ₹100 ची जी काही वस्तू असेल, तिच्यावरती आणखी ₹75 ॲड म्हणजे ₹175 ला का अमेरिकेतले लोक भारताच्या वस्तू खरेदी करतील? अर्थात पुन्हा तेच आहे, की डोमेस्टिक मार्केट आपलं ज्या पद्धतीनं आहे, त्याच्यातनं दिसतंय, की आपल्याला अजून तरी ह्या सगळ्या सँक्शनचा फार मोठा तोटा झालेला नाहीये. पण परिस्थिती त्या दिशेनं जाताना दिसते आहे आणि सध्या इराणमधली परिस्थिती ही दिवसेंदिवस चलन 14,00,000 रियाल प्रति $1 महागाई 42% झाली आहे. तेल निर्यात मंद झालेली आहे. सरकारविरोधी आंदोलन तीव्र झालेलं आहे. तर इराणची परिस्थिती ही केवळ स्थानिकच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेलेली असल्यामुळं जागतिक अर्थव्यवस्थेतल्या पुरवठा साखळीमध्ये वारंवार अडथळे निर्माण होत आहेत, जे जगाबरोबरच भारतासाठी फारसे चांगले नाहीत. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे, की जे जगात घडतं आहे, आपल्याला असं वाटतं, की इराणमध्ये जे घडलंय त्याच्याशी माझा काय संबंध आहे? असं नाहीये. जे जगात घडतं आहे त्याचा आपल्याशी खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच्यामुळेच अमेरिकेला सुद्धा माहिती आहे, की भारतीय अर्थव्यवस्थेला किंवा जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेला आपण कसं रोखू शकतो? तर अधिकात अधिक कर लादणं. तेच अमेरिका करते. म्हणून आपलं तिकडे खूप बारकाईने लक्ष आहे. थांबूया आपण.